नमस्कार. मी ब्रह्मदेव पुकळे, मार्केट कमिटी सभापती मान. आज मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मान उपबाजार मसवड या ठिकाणी व्यापारी आणि आमच्यात बैठक झाली. बरेच दिवस झालं मीडियाच्या माध्यमातून मार्केट कमिटी संदर्भात शेतकऱ्याची फसवणूक पिळवणूक होत्या अशा बातम्या येत होत्या. त्या संदर्भात आज या ठिकाणी मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये आज सर्वांमध्ये व्यापारी आणि मार्केट कमिटीच्या दोघांच्या संगनमतानं उपबाजार मसवड या ठिकाणी मार्केट यार्डात भाजीपाल्याचा निलाव चालू करायचं ठरलेलं आहे. तरी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, व्यापाऱ्यांना आवाहन करतो, आपण आपला शेतमाल भाजीपाला घेऊन मार्केट यार्डात घेऊन यायचा आहे. पुढच्या आठवड्यात या ठिकाणी व्यापार चालू करणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मार्केट यार्डातच आणून आपला भाजीपाला विकावा असं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. तुम्ही जर मार्केट यार्डात जर भाजीपाला विकला तर तुमच्या पैशाची हमी, तुमच्या दराची हमी, तुम्हाला कुठलाही आडत 1 रुपयाची बसणार नाही. याची मार्केट कमिटीच्या वतीनं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून आम्ही मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार मसवड या ठिकाणी पहिल्यापासूनच सुखसुविधा देत आलेला आहे. अजून आता भाजीपाल्याचं मार्केट चालू ज्यावेळी करल त्यावेळीही व्यापाऱ्यांना ज्या काय सोयीसुविधा लागतील ते मार्केट कमिटीच्या वतीनं आम्ही द्यायला तयार आहे. तरी व्यापारी आणि सर्व शेतकऱ्यांनी पुढच्या आठवड्यात आम्ही तारीख सर्वांना कळवूच. सर्वांनी या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन मार्केट यार्डातच घेऊन यावं, मार्केट यार्डातच त्याचा निलावा करावा. इथे कुठलाही आडत किंवा कुठलाही इतर खर्च न लावता शेतकऱ्यांचा जो हिसाब होईल त्याची पावती मिळेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट यार्डातच आणून विकावा ही सर्व शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या वतीने. इथं मार्केट कमिटीमध्ये आता आमची आणि सभापतींची मीटिंग झाली. समन्वय बैठकमध्ये आमचा असा निर्णय झाला की जो काय बाजारामध्ये काय सोशल मीडियाद्वारे ज्या गोष्टी घडल्या 2-3 दिवसापूर्वी शेतकऱ्यांसोबत ज्या बाईट झाल्या, काय गोष्टी झाल्या, कमिशनबाबत ज्या गोष्टी झाल्या त्या संदर्भात आमची मीटिंग झाली. आणि त्या मीटिंगमध्ये आता आमचं असं ठरलं आहे की जी काय शेतकऱ्यांचा माल असेल खरेदी विक्री ही पूर्णपणे मार्केट कमिटीमध्ये केली जाणार आहे, आवारातच केली जाणार आहे. आणि इथून पुढं शेतकऱ्यानं पण आपला माल मार्केट कमिटीमध्येच आणून घालावा, व्यापाऱ्यानं खरेदीला इथंच यावं. आम्ही इथं 8 दिवसात सगळ्या गोष्टी सुरू करत आहे. मार्केट कमिटीसोबत आमची सगळी मीटिंग व्यवस्थित, सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीसाठी इथं यावं. आम्ही सगळ्या गोष्टी लेखी पावती रोजच्या रोज पेमेंट सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, वेळच्या वेळेला सगळं आखलेलं आहे. सगळ्या बैठकीमध्ये आमचा निर्णय झालेला आहे आणि इथं कोणाला कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. आर्थिक कोणाला दृष्टिकोनातून कोणाचाही कुठलीही गोष्टीचा त्रास दिला जाणार नाही. ही गोष्टीचा आम्ही सगळी काळजी घेऊ आणि शेतकरी व्यापाऱ्यांनी ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची.